वंजारी प्रीमियर लीगचं आयोजन केलं गेलं आहे. त्या वंजारी प्रीमियर लीग आयोजनामध्ये सर्व वंजारी बांधवांनी आवर्जून उपस्थिती दाखवावी. यावेळेस मात्र मोठा झटका पंचांकडे दाद मागितली जाते. पंच यट्स इट्स आउट. लेग बिफोर गडी बाद होऊन मानससारखा एक मोठा गडी इथे मात्र तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. चला हरलेल्या संघाने आपली प्रवेश फी आणून द्यायची आहे. हरलेल्या संघाने आपली प्रवेश फी आणून द्यायची आहे. पहिला सामना रंगला वेंगणी विरुद्ध टेंबी. वेंगणी संघ सामना हरला. वेंगणी संघ आपली प्रवेश फी अजूनही बाकी आहे तरी तुमची प्रवेश फी इथे मात्र जमा करायची आहे. त्यानंतर डीपीसीसी संघ, दापोली बॉईज संघ, मोरेकुरण बोईसर 11 संघ. प्लीज सर्व संघांना माझी विनंती आहे की तुम्ही आपली प्रवेश फी मात्र न बोलता इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायची आहे. प्लीज सहकार्य करायचं. वारंवार बोलणं निश्चितच कोणाला पटत नसेल पण काय करणार, आयोजकांकडून आम्हाला अशी सक्त ताकीद इथे मात्र मिळालेली आहे. यावेळेस मात्र सामन्याकडे बोलूयात. सामना रंगतोय. एका बाजूला संघ खेळताना दिसतोय कुंबोली गावदेवी, तर दुसऱ्या बाजूला कल्लवडे. पहिला चेंडू लेग बिफोर गडी बाद होऊन तंबूच्या दिशेने मात्र पाठवलं गेलं माणसांना. यावेळेस मात्र कट केला पॉइंट रिझन मध्ये. चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. एकेरी धावने संघाची धावसंख्याचा आता मात्र श्री गणेशा केला जातोय. धावसंख्या धावफलकावर लगावली जाते 1 या आकड्यावर. अक्षय पाटील यांनी इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. अक्षय पाटील यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. सुंदररित्या गोलंदाजी मेंटेन करताना दिसतोय. 2 चेंडू त्यांच्या महत्वाचे त्यांच्या मार्फत हाताळले गेले. सेमीफायनलचा सामना इथे मात्र रंगताना दिसतोय. पुन्हा एकदा चांगला पेस त्यांच्या सागरांच्या माध्यमातून जनरेट केला गेला. चेंडू सरळ विसावला गेला असता. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये मात्र चूक झाली. यष्टिरक्षकाकडून एक बाईच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव इथे मात्र मिळाली गेली. एकेरी धावने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे गेली. धावसंख्या धावफलकावर 3 चेंडू अखेरीस 2 या आकड्यावर धावून पोहोचताना दिसते. दरम्यान राहुल बाद होऊन तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. पहिल्या षटकाचं जर विश्लेषण पाहायचं झालं तर पहिल्या षटकामध्ये सागरांच्या माध्यमातून 4 चेंडू हाताळले गेले. 4 चेंडूमध्ये पहिला चेंडू गडी बाद झाला मानसांच्या रूपाने. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव काढली गेली. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव काढली गेली आणि चौथ्या चेंडूवर सुद्धा मात्र राहुल सारखा एक अनुभवी फलंदाज डगआउटच्या दिशेने येतोय. आता टेक्निकल आणि सेन्सिबल खेळण्याची गरज आहे. स्ट्राईक रोटेशन करणं गरजेचं आहे. मात्र कुठेतरी चुकतोय. चिराग आल्या चेंडू षटकाराच्या बाहेर खेचण्याच्या मानसांच्या मनामध्ये घेऊन मैदानात उतरताना दिसतोय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गावर सज्ज. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळला जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. या एकेरी धावाने आता मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली जाते 3 या आकड्यावर. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 3. निश्चितच टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय निश्चितच स्वीकारलं. पण आता मात्र अंगाशी येताना दिसतंय. पहिलं षटक टाकून झालं. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद 3 धावा अशी अवस्था, दयनीय अवस्था इथे मात्र होताना दिसते कुंभोली गावदेवी संघाची. आता आपण बोलूयात समुद्र संगीताच्या दिशेने. तिथे आपल्यासोबत जोडले जातील अश्मी डीजे.
उसामधले कुंदन उर्फ बंटी परणाई यांच्या मार्फत आम्हाला जे सहकार्य झालं त्या सहकार्याबद्दल विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लबतर्फे त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. यावेळेस मात्र चांगला फटका खेळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल तोपर्यंत एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली. या एकेरी धावाने संघाची धावसंख्या आता मात्र सरसावते. धावफलकावर लगावली जाते 4 या आकड्यावर. चला लहान मुलं इकडे खेळायचं नाहीये, बाहेर जायचं, बाहेर खेळायचं. कुंजल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. कोलवडे एक्सप्रेस म्हणून ज्याची ख्याती पंचक्रोशीमध्ये शिवसेना शाखा प्रमुख कुंभोली शाखा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट श्री सूर्यकांतजी संखे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र मारण्याच्या नादामध्ये चुकतायत, प्रेशर क्रिएट करतोय गोलंदाज फलंदाजांवर, चूक घडवून आणतोय. मोठा फटका येणार आहे. हा पुढचा चेंडू निश्चितच मोठा फटका असेल, नो डाऊट. प्रेशर बिल्ड केला गेला. आता प्रेशर रिलीज फटका येणे अत्यावश्यक असेल. कुंभोलीच्या माध्यमातून ज्या प्रकारची फलंदाजी केली गेल्या सामन्यामध्ये मात्र नाणेफेकीचा तो कोल जिंकला गेला. नाणेफेकीचा कोल जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय आता मात्र अंगाशी येताना दिसतोय. पुढचा चेंडू घेऊन कुंजल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस कुंजल खूपच बाहेरचा चेंडू वाईड म्हणून पंच घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. या अतिरिक्त धावसंख्ये वाढीने आता मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली जाते 5 या आकड्यावर. निश्चितच बियर शॉपचे प्रॉपरायटर चिरागजी यांची कुत्री जेमी त्यांच्यासोबत क्रिकेट खेळताना दिसते. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिला जातोय. चेंडूला पोहोचवतोय स्टँड अँड डिलिव्हर. सीमा पार 6 धावा षटकार. प्रेशर रिलीज फटक्याची आवश्यकता होती. तोच फटका इथे मात्र खेचताना दिसतोय फलंदाज समीर. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. चला जिमीला काढायचं. जिमी पुढचा चेंडू घेऊन कुंजल. पंच एक दगड घ्यायची आणि मारायचं, त्याशिवाय ती बाहेर येणार नाही. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज कुंजल. यावेळेस मात्र मारण्याच्या नादामध्ये चुकताय. क्षेत्ररक्षक जातो चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक कुठली चूक करत नाहीये. मोठा झटका समीर सडका, मोठा फलंदाज इथे मात्र तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. क्रिकेट असतं, गेम असतं आणि त्या क्रिकेट खेळामध्ये अशा प्रकारची कृत्य करणं हे तुम्हाला शोभा देत नाहीये. समीर, निश्चितच तुम्ही आज खराब कृत्य केलं आपल्या घरच्या मैदानावर. अशा प्रकारचं कृत्य तुमच्याकडून तरी आम्हाला आवश्यक नव्हतं. आता मात्र समीर यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानामध्ये येताना दिसतोय चिन्मय. कुंजल पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. आता मात्र सेमीफायनल सामन्यामध्ये कुंजल रुडावर धावताना दिसतोय. यावेळेस पुन्हा एकदा दिशाहीन अशी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. उजव्या यष्टीचा खूपच बाहेर असा चेंडू, वाईड चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. या अतिरिक्त धावसंख्या वाढीने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाते आणि धावफलकावर लगावले जाते माफक 12 धावा. कुठेतरी अडचणीत सापडतोय, घेऊन खेळावं लागेल. अजून एक षटक बाकी आहे. एका षटकामध्ये 20 ते 30 धावा खेचण्याची धमक या फलंदाजामध्ये असेल. निश्चितच क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडवून आणतायत अमित. तुम्हाला योगेश बोलवत आहेत. आपल्या कर्णधाराकडे लक्ष ठेवा अमित. कर्णधार काय सांगतायत लक्ष ठेवा. पुढचा चेंडू कुंजल यांच्या मार्फत. यावेळेस मात्र बल्ला घुमा.
और तमाशा देख असा फटका अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल केला गेला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. एकेरी धावने संघाची धावसंख्या आता मात्र 13 या आकड्यावर जाऊन पोहोचते. आज म्हटल्याप्रमाणे एकही लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळाला नाही, पण कुंभोली संघ आपल्या घरच्या मैदानावर खूपच खराब खेळ करताना दिसतोय. लो स्कोरिंग सामना होईल की नाही निर्धावाचा चेंडू निश्चितच कोलोडे सांगतोय की आम्ही कोणाला कमी समजत नाही, फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी तुम्ही पण करू नका. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी या दोन्ही गोलंदाजाच्या माध्यमातून इथे मात्र केली गेली. जखडून ठेवलं फलंदाजांना. धावसंख्या 2 षटका अखेरीस 13 या आकड्यावर. 2 षटक 13 धावा. आता आपण बोलूयात संगीताच्या दिशेने. तिथे आपल्यासोबत जोडले जातील अश्मी डीजे कुंभोली. कर्णधार गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून हाताळला जाईल. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला जातो. एक धाव सहजरित्या पूर्ण. एकेरी धावाचं रूपांतर इथे मात्र दुहेरी धावात करतोय की नाही बघायचं. एकच धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. एकेरी धावानं संघाची धावसंख्या आता मात्र 14 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. या षटकातले या इनिंग मध्ये 13 चेंडू हाताळून झालेले आहेत. 13 चेंडू मध्ये माफक 14 धावा आणि कुंभोली सारख्या मैदानावर निश्चितच गोलंदाजी सुंदररित्या केली गेली. सुंदररित्या गोलंदाजी करताना दिसतोय कोलवडे संघ. पुन्हा एकदा सांगतोय की ज्या संघाची प्रवेश बाकी असेल त्या संघाने आपली प्रवेश फी मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायची आहे. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिला जातोय. चेंडूला पोहोचवतोय सरळ सीमा पार षटकार. 6 धावा. चला वारंवार अजून एकदा सांगतोय ज्या संघाची प्रवेश फी बाकी असेल त्या संघाने आपली प्रवेश फी द्यायची आहे प्लीज. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलं जातंय. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा पार 6 धावा षटकार.
चला वेंगणी संघ, DPCC दापोली संघ, दापोली बॉईज संघ, बोईसर मोरेकुरण बोईसर 11 संघ, यशवी 11 संघ बोईसर संघ, प्लीज आपली प्रवेश फी इथे मात्र जमा करायची. आजच्या दिवसामध्ये एकच संघ मला असा दिसला की त्याने प्रवेश फी स्वतःहून इथे आणून दिली, तो संघ मात्र होता एकलारे. प्लीज वारंवार बोलून सुद्धा कोणी इथे प्रवेश फी मात्र आणून देताना दिसत नाहीये. वेंगणी संघ, दापोली DPCC, दापोली बॉईज, मोरेकुरण बोईसर 11 संघ, यशवी 11 संघ, प्लीज प्रवेश फी आणून द्यायचे. रोहित प्रदीप संखे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे, तर त्यांचं विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. चला लेट्स प्ले. आता सामन्याला सुरुवात होताना दिसते. इथे मात्र विजयासाठी आवश्यकता 40 धावांचं. 18 चेंडू 40 धावा, 18 चेंडू आणि 40 धावा. यशवी 11 संघाची इथे मात्र प्रवेश फी आलेली आहे. थँक्यू यशवी 11 बोईसर संघ. तरी अजून DPCC दापोली, दापोली बॉईज, मोरेकुरण 11, वेंगणी संघ, प्लीज सहकार्य करायचं आहे. वारंवार बोलून सुद्धा प्रवेश फी इथे मात्र जमा होत नाहीये. चला जास्त अवधी घ्यायचं नाहीये प्लीज. सांघिक पहिले वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर सज्ज होताना दिसतोय गोलंदाज समीर. मॅन फ्रॉम कुंबोली, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून हाताळला जाईल. 40 धावाचं लक्ष समोर ठेवून आता मात्र सलामीची जोडी मैदानात उतरताना दिसते. एका बाजूला फलंदाजी करण्यासाठी स्ट्राईक एंडवर फलंदाज आहेत सागर, तर दुसऱ्या एंडवर फलंदाजी करताना दिसतील अमिश. आजच्या दिवसामधील सलामीची जोडी खूपच कारगर ठरली कलोड्या संघाकरिता. चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चला 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 जास्त टाइम घ्यायचा नाहीये. कर्णधार पद जो कोण खेळाडू करत असेल त्या खेळाडूने लक्ष द्यायचं, अन्यथा पंच पॅनलाइज करतील याची नोंद घ्यायची. पुढचा चेंडू यावेळेस मात्र मारण्याच्या नादामध्ये चुकतायत. उजव्या अष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू पंच वाईड म्हणून घोषित करतात. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. या अतिरिक्त धावसंख्ये वाढीने आता मात्र संघाची धावसंख्या चा श्रीगणेशा केला जातोय. धावसंख्या धावफलकावर लगावली जाते 1 या आकड्यावर. सुंदररित्या आता गोलंदाजी हाताळावी लागेल. जी कस काढायची होती ती कस चिराग यांनी आपल्या फलंदाजीतून काढली. संघासाठी एक सन्मानजनक स्कोर त्याने नेऊन ठेवला. 40 धावाचं लक्ष इथे मात्र समोर ठेवलं गेलंय कोलोडा संघाच्या. एका बाजूला वाटत होतं की कोलोडे संघ अग्रेसर ठरतोय सामन्यामध्ये, मात्र चांगला कमबॅक चिरागांच्या माध्यमातून आपल्या संघाला करून देण्यात आला. सलग 3 षटकार त्यांच्या फळीतून ठोकले गेले. बॅकफुटवर ढकललं गेलं योगेश गुड्डू यांना आपल्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल घडवून आणतायत. चला जास्त अवधी घ्यायचं नाही, पंच सक्त ताकीद द्यायची आहे. डिसिप्लिन क्रिकेट हा खेळ असतो आणि डिसिप्लिन ज्या संघाला क्रिकेटमध्ये नसेल तो संघ निश्चितच क्रिकेट खेळण्यात आला एक संघ नसेल अशी. यावेळेस मात्र
समीर यांच्या फळीवर लॉफ्टेड समीर यांच्या गोलंदाजीवर लॉफ्टेड फटका खेळतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. चांगली गोलंदाजी करतोय समीर. एकेरी धावांवर लक्ष केंद्रित करतोय कोलवडे संघ. रक्षात्मक पवित्रेत खेळून काढतोय समीर यांची गोलंदाजी. पण सागर सारखा फलंदाज स्ट्राईक एंडवर फलंदाजी करत असताना नो टेन्शन मध्ये असेल कोलवडे संघ. जोपर्यंत सागर हा मैदानामध्ये आहे तोपर्यंत होप्स अलाइव्ह असतील कोलवडे संघाच्या. दरम्यान आता पुढचा चेंडू ज्यासाठी सागर जाणला जातो त्याच प्रकारचा लॉफ्टेड फटका त्यांच्या फळीतून खेळला गेला. मानस मात्र आता चेंडूच्या खाली येतोय. सलग या षटकात तिसरा एकेरी धाव काढताना दिसतोय कोलवडे संघ. पहिला चेंडूचा विचार झाला तर वाईट टाकला गेला. त्यानंतर मात्र सलग 3 एकेरी धाव काढल्या गेल्या. म्हणजे विश्लेषण असं ठरते या षटकाचं की 3 चेंडू टाकून झालेल्या 3 चेंडूमध्ये 4 धावा एकत्रित केल्या गेल्या. संत गतीने धावताना दिसतोय कलोडे संघ. ज्यासाठी जाणला जातो ज्यासाठी मानला जातो जे कला कौशल्य कलोडे संघाच्या फलंदाजामध्ये आहे ते मात्र कुठेतरी जखडून ठेवताना दिसतोय गोलंदाज समीर. आपल्या नावारूपास साजेशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस शॉटमध्ये चेंडूला भिरकावून दिलं गेलं. मानस जातो चेंडूच्या खाली. मानसच्या हातून कुठली चूक इथे मात्र होताना दिसत नाहीये. मोठा झटका अमित सारखा एक मोठा फलंदाज आता मात्र डगआउटच्या दिशेने जाताना दिसतोय. गोलंदाजाने प्रेशर क्रिएट केला आणि प्रेशरमध्ये मात्र झेलबाद होऊन तंबूच्या दिशेने येताना दिसतोय. या षटकातले 4 चेंडू टाकून झालेल्या 4 चेंडूमध्ये 4 धावा एकत्रित केल्या गेल्या. दरम्यान आता समीर यांच्या षटकातला पुढचा चेंडू अटीतटीचा सामना इथे मात्र रंगताना दिसतोय कुंभोली मैदानावर. एका बाजूला कुंभोली गावदेवी तर दुसऱ्या बाजूला कोलवडे. कुंभोली गावदेवी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. 2 षटकांमध्ये निश्चितच म्हटलं तर आपण बघितलं की कुंभोली संघ दबावाखाली होता. मात्र त्यानंतर तिसरे षटक अतिमहत्वाच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली चिराग यांनी आणि आपल्या संघाला या सामन्यामध्ये परत आणून दिलं. आता मात्र गोलंदाजी करताना समीर यांच्या गोलंदाजीवर आतापर्यंत 4 धावा एकत्रित केल्या गेल्या. 5 चेंडू त्यांच्या माध्यमातून फेकले गेले. आता या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन समीर गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेस लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. षटक समाप्तीनंतर 1 बाद 5 धावा. आता विजयाचं सूत्र इथे मात्र ठरतंय. 17.5च्या सरासरी धावावं लागेल कलोडे संघाला. गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय चिन्मय सांघिक. दुसरे वैयक्तिक पहिले षटक त्यांच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. सागर यांना जर ऑफ स्ट्राईक ठेवलं तर निश्चितच या सामन्यामध्ये पकड मजबूत करू शकतो कुंभोली संघ. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन सागरला ऑफ स्ट्राईक ठेव आणि सामन्यामध्ये आपला विजय निश्चित करा अशा प्रकारचे खेळी चालताना दिसते. इथे मात्र सिंगल काढून स्ट्राईकवर आणायचंय सागर यांना आणि मग काम सागर यांच्यावर सोडून द्यायचं. चिन्मय यांच्या षटकातला हा पुढचा चेंडू. चिन्मय आपल्या गोलंदाजीमध्ये आजच्या दिवसामध्ये
सुरेख कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सेमीफायनल सामन्यामध्ये सुद्धा तशीच कामगिरी त्यांच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा असेल. यावेळेस मात्र धावबाद जर सागर याला करण्यात आलं असतं तर सामना जवळजवळ कुंभोली संघ विजय असता. या षटकातले 2 चेंडू हाताळून झाले चिन्मयांच्या फळीतून. यावेळेस मात्र अंकित, व्हॉट अ कॅच बाय अंकित. वर खेळताना दिसतोय. काय झेल टिपला अंकितांनी, सुंदर झेल त्यांच्या माध्यमातून टिपलं गेलं. आपल्या संघाला सामन्यामध्ये मजबूती देताना दिसतोय क्षेत्ररक्षक अंकित. चिन्मयाच्या षटकातला चौथा चेंडू जखडून ठेवलंय कोलोडे संघाला. हात खोलला तर कुठलीही सुवर्ण संधी त्यांच्या माध्यमातून दिली जात नाहीये. अंकित सॉरी चिन्मय षटकातला चौथा चेंडू. यावेळेस मात्र मारण्याच्या नादात गतिवान असा चेंडू विसावला गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू हाताळताना दिसतोय. चार चेंडू हाताळून झालेले आहेत. 4 चेंडू मध्ये माफक 1 धाव एकत्रित करतोय कोलोडे संघ. बॅकफुटवर ढकलला जातोय. चांगलं कार्य करावं लागेल. चौकार आणि षटकाराचा पाऊस पाडावा लागेल. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवावी लागेल कुंजल यांना. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफलकर आता मात्र पोहोचते 7 या आकड्यावर. ज्या प्रकारे जखडून ठेवलं होतं 2 षटकामध्ये 13 धावा काढल्या होत्या कुंभोली संघाने. शेवटचं षटक बहुमुलाच्या षटकामध्ये चिराग नावाचा एक वादळ घोंगावला आणि त्या वादळाने इथे मात्र चित्तबित्त करून टाकलं कोलोडे संघाला. यावेळेस पुढचा मोठा झटका मारण्याच्या नादामध्ये झेल टिपला गेला कुणालांच्या माध्यमातून. खांदे झुकवताना दिसतोय कोलोडे संघ. विद्यमान सरपंच श्री कुंजलजी संख्ये आता मात्र डगावरच्या दिशेने मंद मंद पावलाने ट्रॅव्हल होताना दिसत आहेत. भेटताना दिसत नाहीये कोलोडे संघाला. योगेश गुड्डू आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता 6 चेंडू 33 धावा. अक्षय पाटील याने जो कारनामा केला तो कारनामा आता योगेश करू शकतो की नाही प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतंय. पहिला चेंडू योगेश नावाचा ब्रँडेड फटका चेंडू पोहोचवतोय सीमापार. षटकार 6 धावा. सत्तावीस धावा. 5 चेंडू 27 धावा. षटकारच खेचावा लागेल योगेशांना. शॉर्टपिच पद्धतीची गोलंदाजी झाली तर योगेशांचा स्ट्रॉंग झोन आहे. यावेळेस मारण्याच्या नादामध्ये चुकतायत. जवळजवळ आता सामना झुकतोय कुंभोलीच्या दिशेने. फायनल मध्ये कुंभोली VRCC संघाने प्रवेश मिळवलेला आहे. आता मात्र त्यांच्याच नक्ष्या कदमावर चालताना दिसतोय. घरच्या मैदानावर दोन्ही संघ कुंभोलीचे संघ आमने सामने भिडणार की नाही.
यावेळेस मात्र 22च्या रूपात एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. एकेरी धावांनी संघाची धावसंख्या आता मात्र पुढे येते. धावसंख्या धावफलकावर लगावली जाते 14 या आकड्यावर. चला बीआरसीसी संघातील क्षेत्ररक्षक सर्व कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला जातोय. मानस चेंडूच्या खाली येताना दिसतोय. मानस जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. चला अंधार होण्याच्या पहिले आपल्याला सामना संपवायचा. तर तरी कुंबुली संघ आणि VRCC संघ तुम्हाला कळकळीची विनंती असेल की चेंडू जातो सीमापार. षटकार 6 धावा. या 6 धावाने आता मात्र संघाची धावसंख्या ही धावफलकार जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. 21 या आकड्यावर. निश्चितच जर सागर सारखा फलंदाज शेवटपर्यंत राहिला असता तर चित्र वेगळं असतं या सामन्याचं. योगेशाने 2 षटकार खेचले पण मात्र सागरचा क्लास आणि दर्जा हा योगेशचा क्लास आणि दर्जाचा मात्र विपरीत आहे. सामना जिंकतोय कुंभोली गावदेवी संघ. चला दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं. नाणेफेकीचं कॉल करतील यतीनजी संख्ये धुकतण यांच्या हातून नाणेफेकीचा कॉल होईल फायनलचं.